आज आपण गॅस न पेटवता वर्षभर टिकणारे मस्त कुरकुरीत असे पोह्यांचे कुरकुरे बनवणार आहोत. मुलांना बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही जर घरी बनवले तर खूप टेस्टी होतात आणि जास्त वेळ लागत नाही. तर त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. ते आपल्याला 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे. तुम्ही खाली ताटामध्ये पाहू शकता की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी घाण पाणी निघतं आहे. तर परत मी 1 ते 2 वेळेस अजून हे पोहे धुतलेले आहेत. जेवढं व्यवस्थित आपण पोहे धुवून घेतो तेवढे आपले पोहे आहेत ते स्वच्छही होतात आणि छान भिजतातसुद्धा. जर तुम्ही चांगल्या क्वालिटीचे पोहे घेतले तर ते भिजायला जास्त वेळ लागतो, लवकर मऊ होत नाही. आणि लो क्वालिटीचे पोहे घेतले तर ते पटकन भिजतात. तर कुरकुरे बनवण्यासाठी लो क्वालिटीचे पोहे घेतले तरीही चालतील. तर हे पोहे आपल्याला एका बाउलवर ठेवायचे आहेत, म्हणजे याच्यामधलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल आणि मस्त मोकळे सुटसुटीत असे आपले पोहे तयार होतील. एक अर्ध्या तासासाठी आपल्याला हे पोहे असेच ठेवायचे. याच्यावर एक झाकण ठेवलेलं होतं मी. तर एक अर्धा तास झालेला आहे बघा. पोहे आहेत आपले छान मऊसूत झालेले आहेत बघा. जर तुमचे पोहे मऊ झालेले नसतील तर थोडं अजून जास्त वेळ तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर हे पोहे आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचे. थोडीशी मोठीच परात घ्यायची आणि या पद्धतीने आपल्याला हे पोहे आहेत ते चांगले मळून घ्यायचे. थोडेसे रवाळ राहिले तरीही चालतील, पण पोह्यांचे याच्यामध्ये मोठे कण राहायला नकोत. तर तुम्हाला खूप जास्त कोरडे वाटले पोहे तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकू शकता, पण एकदा जास्त पाणी टाकायचं नाही आहे. अगदी 1-2 चमचे पाणी टाकून हे आपल्याला मळून घ्यायचे, म्हणजे पोह्यांचे पण तुकडे राहत नाही, एकदम मऊसूत होता. एखाद्या चाळणीमधून सुद्धा हे तुम्ही काढून घेऊ शकता, म्हणजे एकसारखे सगळे पोहे होतात. याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे. तर 1 चमचाभर मी याच्यामध्ये चिली फ्लेक्स घातलेले आहेत. 2 चमचे याच्यामध्येच मी जिरं घातलेलं आहे. जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो पोह्यांमध्ये खूप छान लागतो, तर त्याच्यामुळे इथे 2 चमचे घातलेले आहेत. तुम्हाला जिरं जास्त आवडत नसेल तर तुम्ही 1 चमचाभर सुद्धा याच्यामध्ये जिरं घालू शकता. अजून काही जास्त मसाले घालण्याची गरज नाही आहे, किंवा खूप जास्त मसाले घातले तर पोहे आपले जे कुरकुरे आहेत ते जास्त दिवस टिकत नाही आहेत. हा वाळवणीचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे कमीत कमीच मसाले वापरायचे आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिठाचं प्रमाण कमीच टाकायचं आहे, कारण हे वाळल्यानंतर त्याच्यामधलं मीठ आहे ते जास्त होतं आणि कुरकुरे आहेत ते छोटे होतात. त्याच्यानंतर एक अर्धा चमचा याच्यामध्ये मी पापडखार घातलेला आहे. जर पापडखार नसेल तर आपला सोडा असतो, बेकिंग सोडा, तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा घालू शकता. जे असेल तुमच्याकडे ते तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता जे सगळे मसाले मीठ वगैरे आपण घातलेलं आहे ते पूर्ण पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. खूप पातळही नाही आणि खूप जास्त प्रमाणात घट्टही नाही करायचा, या पद्धतीने करायचं आहे. त्याच्यानंतर मी इथे एक सोऱ्या घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी जी चकलीची प्लेट आहे ती लावलेली आहे. तुम्ही दुसरी प्लेटसुद्धा इथे लावू शकता. तर एक कुरकुऱ्यांसारखा आकार येण्यासाठी आपण ही प्लेट लावलेली आहे. याच्यामध्ये भरून बघा या पद्धतीने आपल्याला याचे कुरकुरे तयार करून घ्यायचे आहेत. अजिबात तुटत नाहीत, मस्त होतात. त्याच्यानंतर मी इथे एक कॉटनचं बेडशीट अंतरलेलं आहे. याच्यासाठी आपल्याला प्लास्टिक शीटच लागते असं काही नाही. कॉटनच्या बेडशीटवर जरी तुम्ही हे कुरकुरे बनवले तरीही चालतील. तर हे सगळे कुरकुरे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत. हे तुम्ही सावलीला सुद्धा वाळवू शकता. फॅनच्या हवेखाली सुद्धा हे चांगले सुकतात. तर मी पहिल्या दिवशी फॅनच्या हवेलाच सुकवलेले होते आणि दुसऱ्या दिवशी एक 3-4 तासांसाठी चांगलं उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत, म्हणजे छान कडक होतात बघा. आणि जेव्हा आपल्याला कुरकुरे खायचे तेव्हा आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचे. चांगलं गरम झालं की मीडियम फ्लेमवर आपल्याला हे कुरकुरे तळून घ्यायचे. फक्त तळण्यासाठी आपल्याला हा गॅस लागणार आहे, कारण मुलं जेव्हाही हट्ट करतील कुरकुरे खाण्याचा तेव्हा 5 मिनटामध्ये हे तळून तुम्ही मुलांना देऊ शकता. मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे कुरकुरे काय होतात, आतपर्यंत चांगले तळल्या जातात, आतून कच्चे राहू नये त्याच्यासाठी आपण मीडियम फ्लेमवर तळून घेतलेले आहेत. पण सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरमच हवं आहे आपल्याला. तर याप्रमाणे मी काही कुरकुरे तळून घेतलेले आहेत. याला छान चटपटीत असा फ्लेवर येण्यासाठी मी इथे पेरी पेरी मसाला घेतलेला आहे बघा. या असे पॅकेट्स आपल्याला मार्केटमध्ये सहज कुठेही किराणा दुकानामध्ये भेटून जातात. याच्यावर आपल्याला जेवढा हवा तेवढा मसाला टाकायचा आहे आणि तो पूर्ण कुरकुऱ्यांना चोळून घ्यायचा आहे.
तर तुम्हाला जास्त मसालेदार हवे असतील तर थोडासा मसाला जास्त टाकू शकता. याच्यामध्ये तुम्ही थोडासा चाट मसाला पण टाकू शकता, पण मला पेरी पेरी मसाला जास्त आवडतो म्हणून मी पूर्णपणे पेरी पेरी मसालाच याच्यामध्ये टाकलेला आहे आणि व्यवस्थित चोळून घेतलेला आहे. बघा मस्त असे आपले चटपटीत कुरकुरे तयार झालेले आहेत. खूप टेस्टी लागतात. मुलांना बाहेरचे कुरकुरे देण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही जर बनवून ठेवले तर जेव्हा हवं तेव्हा तुम्ही मुलांना तळून देऊ शकता.